आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। जर तुम्ही 15 जूनला मान्सून येणार म्हणून पेरणीची घाई करत असाल तर हा व्हिडिओ आधी थांबून नक्की बघा, कारण मान्सूनने अचानक आपली चाल बदललेली आहे आणि अरबी समुद्रात मान्सूनची वाटचाल पूर्णपणे ठप्प झाली आहे। आता थेट 20 जून बाबत हवामान विभागानं एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक घोषणा केली। नेमकं काय घडलंय अरबी समुद्रात आणि कृषी विभागानं शेतकऱ्यांना पेरणी का करू नका असं म्हटलंय, चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। आधी 11 जून मग 15 जून अशी मान्सूनची तारीख पुढे जात होती आणि आता हवामान खात्याचा अंदाज आहे की मान्सून थेट 20 जूनला मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होईल। पण हा उशीर का होतोय याचं सर्वात मोठं कारण समोर आलंय। ते कारण म्हणजे अफगाणिस्तानच्या बाजूने आलेलं एक भयंकर वादळ। या वादळामुळे जे वारे वाहत आहेत त्यांनी आपल्या मान्सूनच्या वाऱ्यांचा रस्ता पूर्णपणे अडवून धरलाय। जोपर्यंत हे विरोधी वारे शांत होत नाहीत तोपर्यंत आपला मान्सून अरबी समुद्रातच अडकून राहणार आहे। म्हणजेच पुढचे 4 ते 5 दिवस मान्सून पुढे सरकण्याची कोणतीही चिन्ह नाहीयेत। पण मित्रांनो, गोष्ट फक्त मान्सून उशिरा येण्याची नाहीये, संकट त्याहून दुप्पट मोठं आहे। प्रशांत महासागरामध्ये अल निनो पूर्णपणे सक्रिय झालेला आहे। भारतीय हवामान विभागानेही आता शिक्कामोर्तब केलाय की यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडण्याची दाट शक्यता आहे। एकीकडे तापमान प्रचंड वाढतंय आणि दुसरीकडे पाण्याची पातळी खालावलेली आहे। याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाची विनंती केली। जोपर्यंत पुरेशा पावसाची अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत कुणीही पेरणीची घाई करू नका। जर तुम्ही कोरड्या जमिनीत किंवा किरकोळ पावसावर पेरणी केली आणि पुढे पाऊस लांबला तर महागडं बियाणं वाया जाईल आणि तुमच्यावर दुबार पेरणीचं खूप मोठं आर्थिक संकट कोसळेल। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, 20 जूनला पाऊस सक्रिय होण्याची अपेक्षा नक्कीच आहे, पण तोपर्यंत संयम ठेवा। हवामान खात्याच्या प्रत्येक अपडेटवर बारीक लक्ष ठेवा। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भागात सध्या कसं वातावरण आहे? कडक ऊन आहे की ढगाळ हवामान? कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कुणाचंही नुकसान होणार नाही। चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा।